नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी स्नेहा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर खूप दिवसांनी ब्लॉग बनवायला घेतला आणि आता ठरवलं रोज एक ब्लॉग टाकायचा दुपारी 2 वाजता 4-5 मिनटाचा किंवा 10 मिनटापर्यंत। आणि आजपासून मी सुरुवात केलेली आहे। आणि इथे बघा माझ्या चपात्या चालू होत्या, चपाती फुगली होती, तुम्हाला दाखवायला गेले तर पूर्ण खाली बसून गेली। आणि चपात्या वगैरे करून झाल्या। मिष्टीचा डब्बा बनवत होती, ॲक्च्युली तिला स्कूलमध्ये जायचं होतं। भेंडीची भाजी पोळी आणि आमच्यासाठी काशीपरची भाजी बनवली होती, तिच्यासाठी फक्त 2-3 पोळ्या करून घेतल्या मी, म्हणजे एक 2 एक्स्ट्राच। आणि आता तिच्या नाश्त्यासाठी धेडं बनवलं होतं। आणि इकडं वीर देवाजवळची अगरबत्ती काढून माझ्याकडे आणून देत होता। खूप मस्ती करते वीर आता। स्वयंपाक करत करत माझ्या वीरसोबत गप्पा चालू होत्या। तो माझ्यासोबत बोलत होता खालून, मम्मी हे घेऊ का मम्मी, जे करू का मम्मी, अगरबत्तीला हात लावू का। आणि त्याने दिवा पण विझवला होता त्या अगरबत्तीने घेऊन असे कामं करत राहते वीर। तर इथे धिरडं बनवायला टाकलं आणि सोबत माझं टिफिन भाजीला चमच फिरवायचं चालू होतं। काशीवरची भाजी बनवलेली होती आणि आता मिशीचं टिफिन वगैरे पॅक करून घेते। ॲक्च्युली ती जाते 9:15ला, पण इथे मी 7:30लाच तिचं सगळं करून देत होते, कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं। 7:30-8 वाजेपर्यंत निघायचं होतं घरून। आणि त्याच्यामुळे मग मी तिचा टिफिन बॅग वगैरे तिचा नाश्ता सर्व रेडी करून घेत होती। तरी मी तिचा टिफिन वगैरे पोळी त्या पेपरमध्ये ठेवली आहे आणि वीर परत ते काढून माझ्या हातात देत होता। परत कामं करावं लागते मुलं असले की। तर इथे मी तिचा टिफिन पॅक केला आणि सोबत तिचं धेडं चालू होतं तिकडे। आणि वीर आमचा चम्मच घेऊनच पडत होता इकडे तिकडे। त्याला ना चम्मच, बेलणं, पोळपाट, प्लेट आणि देवाजवळ पण खूप जातो। ह्या वस्तू ना एवढ्या आवडतात की खूप, त्याच वस्तू घेऊन पडत राहतो इकडे तिकडे। आता मला म्हणत होता मला कडेवर घे आणि मला बघू दे तू काय करत आहे ते। तरी ते सर्व कामं आवरून झाले होते। मुलांच्या अंघोळी वगैरे झाल्या, मिष्टीला पण उठवलं, तिचं पण सर्व आवरून दिलं। आणि आता आम्ही बाहेर चाललो होतो, कारची प्रॅक्टिस करायची होती मला, तर त्याच्यामुळे थोडं सकाळी निघत आहे। आता त्याचा काही वेळ मिळतच नाही यांना, तर रोज सकाळी आता जात आहे। थोडं बघू आता कधी होते तर। कुठे आहे दीदी? हो, येते का तू? ये फोटो काढ। आता आम्ही फोटो काढले। काय पाहायचं विरू? मम्मी दिसत नाही, तू पण दिसत नाही का? आता सगळे दिसतात। हो, दीदी पाहिजे का? हे दीदी कोणाची दीदी आहे? कोणाची दीदी आहे ती? तुझी याच्यात आहे का? अरे हो रे। आणि ही कोणाची आहे मग? तर आम्ही 9 वाजता घरी आलो। नंतर मिष्टी स्कूलमध्ये गेली 9:15ला आणि बाकीचं नंतर मग थोडंसं आवरलं मी, बेडशीट वगैरे धुतल्या। आणि नंतर वीर आणि मी इथे नाश्ता करत आहे। वीरने आणि मिष्टीने तसं गाडीतच नाश्ता केला होता, पण माझ्यासोबत मी त्याला होईल तेवढं खाऊ घालते, कारण की मुलं आपल्यासोबत जेवतात। त्याच्यामुळे मग मी काही खात असले ना, मी त्याला माझ्याजवळ बसवते। पण संध्याकाळी तो त्याच्या पप्पासोबतच जेवतो, दिवसभर माझ्याजवळ राहतो आणि संध्याकाळी तो माझ्याजवळ येतच नाही, माझ्यासोबत जेवत पण नाही।
फक्त पप्पाच्याच हाताने खाणार, पप्पाच्याच मांडीवर बसणार असं असतं मुलांचं. दिवसभर मम्मीजवळ असलं तरी संध्याकाळी पप्पाजवळच पाहिजे असते. ते इथे मस्त आमचं पेपा पिग बघत बघत जेवण चालू होतं. सॉरी नाश्ता. नाही गाडी चालव ना, गाडी चालव ना, गाडी चालव ना, गाडी मग गाडी चालव ना तुझी. मला चालवून दाखव, तुला चालवता येते का? मम्मा सांडलं. कोणी सांडलं? कोणी कोणी सांडलं? मम्मीनी सांडवलं का तू सांडवलं? हे मी. आणि हा हा कोण आहे? वीर. दीदी बोर गेली. कुठे गेली? दीदी कुठे गेली? आणि पप्पा? पप्पा भुरबा भुरबा. आणि हा कोण आहे? हा कोण आहे? तुझं नाव काय? तुझं नाव वीर. काय तुझं नाव? वीर. सांग तुझं नाव. तप तप म्हण. हाय हाय. बाय. See you. तर चला आजचा व्लॉग एवढाच होता. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. छोटे छोटे व्लॉगच टाकत जाईल आता, कारण की खूप मोठे म्हणजे शूट करणे पॉसिबल होत नाही आणि नंतर मग ते एडिटिंग करणं पॉसिबल होत नाही. त्याच्यापेक्षा छोटे छोटे आजपासून डेली माझे व्लॉग येतील दुपारी 2 वाजता. तर नवीन कोणी असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला शेअर करा आणि आमचे छान छान व्हिडिओ पाहत राहा. बाय कर. बाय कर. बाय बाय. वीरला मोबाईल पाहिजे. मोबाईल देऊ ना तुला. बाय कर मग. बाय म्हण. बाय. हां बाय. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.